आज आहे मकर संक्रांती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आपण गाव सोडल्यानंतरनं काय सण, काय वार असं वाटतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट सणाच्या दिवशी पण आपल्याला ऑफिसला कामाला यावं लागतं. पण ऑफिसमध्ये असं माहोल बघून अजून मन प्रसन्न होतं. खरंच वाटतं की आज खरंच सण आहे. आणि आज आम्हाला गिफ्ट्स पण भेटले. एवढं भारी वाटलं ना खरंच यार. आज लगेचच बाहेर गेलं. आणि सगळ्यांना पण गिफ्ट्स दिले आणि सगळ्यांनी कुंकू लावलं होतं. किती मस्त दिसत होतं सगळ्याच. सगळ्यांनी करावं इकडं. आधी फक्त आमच्या कंपनीमध्ये 2 मुली होत्या. 2च्या 4 झाल्या, 4च्या 8 झाल्या आणि आता बघू शकता तुम्ही किती जणी झाल्यात. आणि आज आणि ह्या वर्षी तर म्हणजे ह्या मकर संक्रांतीला तर खूप मुली आल्या होत्या. आज म्हणजेच न्यू जॉइनिंग आहे. बघा तुम्ही पण भेटून घ्या. तुमचे कोण फ्रेंड्स आहेत का? कमेंट करा ह्याच्यामध्ये. एवढ्या मुली झाल्यात की गिफ्ट द्यायला स्टेजवरती पण जागा नाही म्हणून स्वतः जागेवर येऊन देत होते HR मॅडम. नंतर ना मग डान्सचा कार्यक्रम होता. मग सगळ्यांना स्टेजवरती बोलवत होते. कोणता डान्स करायचा, कोणत्या गाण्यावर डान्स करायचा हे सगळं डिस्कशन सुरू होतं. तेव्हा ह्यांच्या दोघींचं सुरू झालं. तेवढ्यात स्नॅक्स आला आणि ह्या स्नॅक्सचा तर व्हिडिओ घ्यायलाच पाहिजे, कारण आमच्या कंपनीमधले इतर लोकांना समजायला पाहिजे आम्हाला काय दिलं होतं खायला. आधीच ते जळत होत्या, फक्त मुलींसाठीच कार्यक्रम होतात म्हणून. आणि मी हा व्लॉग टाकून अजून त्यांना जळवते. अजून त्यांना असं वाटते की का फक्त मुलींसाठीच कार्यक्रम होतात, आमच्यासाठी का होत नाहीत. आणि आमच्या बसमध्ये तर हे डिस्कशन होणारच आता बसमध्ये गेल्यानंतर. मग नंतर ना आला फोटोशूटचा कार्यक्रम. सगळ्यांनी फोटोज, व्हिडिओज काढून घेतले आणि मग एक ग्रुप फोटो पण बनता है भाई, ये तो ज़रूरी है बहुत. त्यानंतर अर्ध्या मुली निघून गेल्या कारण त्यांची बस होती. आणि त्यानंतर सुरू झाला खरा कार्यक्रम. ज्यांच्या कोणाच्यात टॅलेंट आहे तो इथं टॅलेंट साजरा करायला स्टेज दिलं होतं. मग सगळ्यांनी केलं आणि बघा हे आम्हाला गिफ्ट दिलं होतं 2 समया. किती मस्त होतं यार. असा साजरा झाला आमचा सण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.